हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बेल्ट ड्राईव्हमधले डिफरंट टेन्शन्स कोणते कोणते असतात. तर त्यामध्ये आपण टेन्शन ऑन टाईट साईड, ऑन स्लॅक साईड, सेंट्रिफ्युगल टेन्शन, मॅक्झिमम टेन्शन, इनिशियल टेन्शन असे आपण वेगवेगळे टाईप बघितले आणि त्यासाठी फॉर्म्युलेज पाहिले. आता आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये पॉवर ट्रान्समिटेड बाय बेल्ट ड्राईव्ह त्याचं डेरिवेशन वगैरे काय आहे का ते आपल्याला बघायचं आहे. पॉवर ट्रान्समिटेड बाय बेल्ट ड्राईव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉवर म्हणजे काय असतं? पॉवर आपण मेजर कशामध्ये करतो? वॅटमध्ये, बरोबर. मग पॉवर ट्रान्समिटेड बाय बेल्ट ड्राईव्ह काय असेल? पॉवर इज इक्वल टू, पॉवर काय असते? वर्क डन पर सेकंद, बरोबर. वर्क डन पर सेकंद. पॉवर म्हणजे काय असतं? वर्क डन पर सेकंद. आता वर्क डन पर सेकंद काय असतं? तर फोर्स इंटू व्हेलॉसिटी. फोर्स इंटू व्हेलॉसिटी. तर म्हणजे काय असणार आहे आता इथं कसला फोर्स आहे? ड्रायव्हिंग फोर्स असणार आहे, कारण बेल्ट आपल्याला काय करायचं आहे? ड्राईव्ह करायचं आहे. त्यामुळे कोणता फोर्स असणार आहे? ड्रायव्हिंग फोर्स. तर पॉवर काय असणार? ड्रायव्हिंग फोर्स इंटू व्हेलॉसिटी. ड्रायव्हिंग फोर्स इंटू व्हेलॉसिटी. ओके, व्हेलॉसिटी कोणाची असणार आहे? ड्रायव्हर पुलीची. व्हेलॉसिटी ऑफ पुली. ड्रायव्हिंग फोर्स इंटू व्हेलॉसिटी ऑफ पुली. आता ड्रायव्हिंग फोर्स काय असतो बेल्ट ड्राईव्ह मध्ये? ड्रायव्हिंग फोर्स हा बेल्ट ड्राईव्ह मध्ये काय असतो? ड्रायव्हिंग फोर्स तर काय असणार आहे? आता आपल्याला माहित आहे बेल्ट ड्राईव्ह जर असा असेल तर इकडं टाईट साईड आहे, सपोज टाईट साईड, आणि दुसरी स्लॅक साईड असते. तर टाईट साईडवर टेन्शन काय असतं? T1 आणि स्लॅक साईडवरचं टेन्शन असतं T2. तर ड्रायव्हिंग फोर्स काय असणार आहे? हा T1 मायनस T2. इथं बेल्ट ड्राईव्ह करायला किती फोर्स असणार आहे? T1 मायनस T2 एवढा. ओके, ड्रायव्हिंग फोर्स काय असतो? T1 मायनस T2. आणि व्हेलॉसिटी या पुलीची काय असते? V म्हणजे पाय dn डिवायडेड बाय 60. व्हेलॉसिटी पाय dn डिवायडेड बाय 60 कोणाची घेतो आपण? ड्रायव्हर पुलीची, म्हणजेच D1 N1 डिवायडेड बाय 60. तरी ती आपण व्हेलॉसिटी घेतो. मग पॉवर काय असणार? P इज इक्वल टू ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? T1 मायनस T2 इंटू व्हेलॉसिटी ऑफ पुली काय आहे? V. तर ही असते पॉवर. पॉवर ट्रान्समिटेड बाय बेल्ट ड्राईव्ह. अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. ही पॉवर कशामध्ये असणार आहे? वॅटमध्ये. वॅट म्हणजेच काय? न्यूटन मीटर पर सेकंद किंवा जूल पर सेकंद. वॅट म्हणजे काय असतं? जूल पर सेकंद, म्हणजे एनर्जी पर सेकंद किंवा वर्क डन पर सेकंद. वर्क डन कशामध्ये असतं? जूलमध्ये. जूल पर सेकंद. ओके, आता जूल म्हणजे काय असतं? न्यूटन मीटर. ओके, जूल म्हणजे काय असतं? न्यूटन मीटर. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंट पर सेकंद म्हणजे व्हेलॉसिटी घेतलेली आहे. कळालं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क डन, आणि डिस्प्लेसमेंट पर सेकंद म्हणजेच व्हेलॉसिटी. तेच आहे. ओके, तर न्यूटन मीटर पर हे सेकंद. तर हे म्हणजे वॅट अशा पद्धतीत. आता T1 मायनस T2 हे काय असणार आहे? न्यूटनमध्येच असणार आहे. फोर्सचं आपण एका फोर्समधून दुसरा मायनस केला न्यूटनच येणार आहे. आणि व्हेलॉसिटीचं युनिट काय असणार आहे? मीटर पर सेकंद. झाली, न्यूटन मीटर पर सेकंद आहे असं युनिट. दोन्ही बाजूचं युनिट काय पाहिजे? सेम पाहिजे. पॉवर कशामध्ये असणार आहे? वॅटमध्ये. हे न्यूटनमध्ये, हे न्यूटनमध्ये, आणि हे मीटर पर सेकंदमध्ये. अशा पद्धतीनं पॉवरचा फॉर्म्युला आपण काढू शकतो. आता व्हेलॉसिटी ची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही? पाय D1N डिवायडेड बाय 60 ती व्हॅल्यू इथं टाकणार. आणि हे टेन्शन्स आपण कुठून काढणार? टेन्शन रेशोवरून. तर तो फ्लॅट बेल्टसाठी काय आहे? टेन्शन रेशो T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू E रेस टू म्यू थिटा. आणि याच्यासाठी हा फ्लॅटसाठी आहे. आणि व्ही बेल्टसाठी काय आहे? T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू E रेस टू म्यू थिटा बाय साइन बीटा. हे जे रेशो आहेत याच्यातून आपण हे दोन फॉर्म्युले वापरून T1 T2 काढू शकतो. T1 T2 आपल्याला काढायचे असतात. टेन्शन ऑन टाईट साईड आणि टेन्शन ऑन स्लॅक साईड हे काढायचं असतं. पॉवर आपल्याला माहीत असते, मोटरची पॉवर आपल्याला माहीत असते स्टँडर्ड. त्याच्यावरून आपल्याला हे T1 T2 काढायचे जर असतील, ही व्हेलॉसिटी सुद्धा आपण काढू शकतो. पाय D1 N1 डिवायडेड बाय 60. ते व्हॅल्यू आपल्याला माहीत असतात डायमीटर आणि स्पीडच्या. आपल्याला माहीत काय नसतं T1 आणि T2. तर ते कसं काढायचं? तर त्यासाठी हा एक फॉर्म्युला वापरायचा आणि हा रेशिओ एक वापरायचा.
आता यातून T1 इज इक्वल टू T2च्या फॉर्ममध्ये जे काय येईल ते इथं टाकायचं, मग ते एका फॉर्ममध्ये होईल आणि आपल्याला एक व्हॅल्यू इथून मिळते, परत ती व्हॅल्यू इथं टाकायची, दुसरी व्हॅल्यू मिळते. तर ते प्रॉब्लेम सोडवताना आपण बघणार आहे कसं नक्की हे वापरायचं. तर हे दोन फॉर्म्युला आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना T1 T2 काढण्यासाठी वापरावे लागतात. तर अशा पद्धतीने आहे पॉवर ट्रान्समिटेड बाय बेल्ट ड्राईव्ह P इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू व्हेलॉसिटी ऑफ पुली. ओके, तर हे होतं पॉवर ट्रान्समिटेड बाय बेल्ट ड्राईव्ह. आता सेंट्रिफ्युगल टेन्शन आपण बघितलेलं. सेंट्रिफ्युगल टेन्शन इथं फक्त आपण काय केलं, टेन्शन ऑन टाईट साईड आणि टेन्शन ऑन स्लॅक साईड एवढंच कन्सिडर करून पॉवर आपण फाइंड केली. पण आपल्याला माहित आहे रोटेटिंग आपला ड्राईव्ह रोटेटिंग असल्यामुळं सेंट्रिफ्युगल टेन्शन पण ऍक्ट होते. तर त्या सेंट्रिफ्युगल टेन्शनचा पॉवर ट्रान्समिशनमध्ये काय इफेक्ट होतो का ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल टेन्शन, इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल टेन्शन ऑन पॉवर ट्रान्समिशन. पॉवर ट्रान्समिशनवर सेंट्रिफ्युगल टेन्शनचा काही इफेक्ट होतोय का ते आपण इथं बघणार आहोत. आता सेंट्रिफ्युगल टेन्शन जर कन्सिडर केलं तर काय होईल, टोटल टेन्शन काय होईल ऑन टाईट साईड. टोटल टेन्शन ऑन टाईट साईड काय होईल, T1 प्लस TC. आपण बघितले टोटल टेन्शन ऑन टाईट साईड काय होईल, T1 प्लस TC. तसं टोटल टेन्शन ऑन स्लॅक साईड काय होईल, T2 प्लस TC. त्यामुळे पॉवर काय होईल, पॉवर इज इक्वल टू, पॉवर काय असते, टेन्शन ऑन टाईट साईड. म्हणजे आता इथं काय घ्यायला लागेल, टोटल टेन्शन ऑन टाईट साईड मायनस टेन्शन ऑन काय असतं, स्लॅक साईड. म्हणजे इथं काय घ्यायला लागेल, टोटल टेन्शन ऑन स्लॅक साईड T2. ओके, आणि इंटू काय असतं, व्हेलॉसिटी. ओके, आता या जर व्हॅल्यू आपण टाकल्या T1च्या तर काय होईल, T1 प्लस TC मायनस T2 प्लस TC इंटू व्हेलॉसिटी. ब्रॅकेट खूप महत्वाचं, मी नेहमी सांगत असतो ब्रॅकेट खूप महत्वाचं. T2ची व्हॅल्यू टाकली ब्रॅकेटमध्ये टाकायला पाहिजे. ब्रॅकेट नाही काय टाकला चेंज, सगळं चुकणार, पूर्ण चेंज. ओके, आता P इज इक्वल टू काय होईल, T1 प्लस TC मायनस, हे मायनस ब्रॅकेटमध्ये जाईल. आता ब्रॅकेट मला जर काढायचं म्हटलं तर ब्रॅकेटमध्ये मायनस मल्टिप्लाय करावं लागेल. तर मायनस T2 होणार, मायनस TC होणार इंटू व्हेलॉसिटी. हे असं होतंय, त्यामुळे मी म्हणलं हा जो ब्रॅकेट आहे तो महत्वाचा आहे. आता इथं बघा प्लस TC मायनस TC कॅन्सल होईल, मग शिल्लक काय राहिलं फक्त P इज इक्वल टू T1 मायनस हे T2 इंटू व्हेलॉसिटी. परत आहे ते चालेल. आपला पॉवरचा फॉर्म्युला जो होता तो आहे असा आला. म्हणजे सेंट्रिफ्युगल टेन्शनचा काही इफेक्ट होतोय का पॉवरवर, काहीच नाही, TC राहतच नाही शिल्लक. त्यामुळे देयर इज अ नो इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल टेन्शन ऑन पॉवर ट्रान्समिशन इन बेल्टेड ड्राईव्ह. देयर इज नो इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल टेन्शन. इथं मी लिहितो वाटलं तर, नो इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल टेन्शन, नो इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल टेन्शन ऑन पॉवर ट्रान्समिशन, ऑन पॉवर ट्रान्समिशन. ओके, तर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट पॉवर ट्रान्समिशनवर सेंट्रिफ्युगल टेन्शनचा होत नाही. तर हे MCQ मध्ये सुद्धा आपल्याला इथं फसवू शकतात, बाबा सेंट्रिफ्युगल टेन्शनचा इफेक्ट होतो नाही होतो, ते फसवू शकतात टाकून. ओके, अशा पद्धतीनं हे सेंट्रिफ्युगल टेन्शनचा इफेक्ट. आता आपल्याला मॅक्झिमम पॉवर किती असते ते बघूया. नेक्स्ट पॉईंट काय आहे, कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन. तर मॅक्झिमम पॉवर कधी ट्रान्समिट करू, म्हणजे बेल्ट ड्राईव्ह कधी ट्रान्समिट करेल, तर मॅक्झिमम टेन्शन आपण जर कन्सिडर केलं पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये, मॅक्झिमम टेन्शन जर कन्सिडर केलं तर बेल्ट ड्राईव्ह काय करेल, मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिट करेल. आता पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, P इज इक्वल टू काय आहे, P इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे. व्हेलॉसिटी हे व्हेरिएबल असणार आहे. आता पॉवर मॅक्झिमम कधी ट्रान्समिट होईल,
ज्यावेळेस आपण मॅक्झिमम टेन्शन कन्सिडर करू. मॅक्झिमम टेन्शन कुठं असतं? जर आपण सेंट्रिफ्युगल टेन्शन जर कन्सिडर केलं बेल्ट ड्राईव्हमध्ये, तर टाईट साईडला काय होतं मॅक्झिमम टेन्शन? T1 प्लस TC, आणि स्लॅक साईडचं काय असतं? T2 प्लस TC. तर त्यातलं मॅक्झिमम कोणतं असतं? T1 प्लस TC. ते टेन्शन आपल्याला त्याच्या फॉर्ममध्ये, Tmaxच्या फॉर्ममध्ये हा पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला आणावा लागेल. त्यावेळेस मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिट होईल. तर त्यासाठी आपल्याला कंडिशन इथं डिराईव्ह करायची आहे की कसं असणार आहे Tmax, ते आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. तर बघा, आपण सगळं आता Tmaxच्या फॉर्ममध्ये आणूया. आता आपल्याला माहित आहे T1 आणि T2 यांचा टेन्शन रेशो काय असतो फ्लॅट बेल्ट ड्राईव्हसाठी? T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. याच्यावरून T2 काय येईल? मला इथं T2ची व्हॅल्यू T2 घालवायचं आहे, म्हणजे T2 T1च्या फॉर्ममध्ये मला लिहावं लागेल. ओके, कारण मॅक्झिमम टेन्शन काय? T1 प्लस TC. मग ते T1 तिथं आपण Tmax करू शकतो. ओके, तर T2 आधी मी इलिमिनेट करतो. तर T2 इज इक्वल टू काय येईल? T2 इज इक्वल टू, हे इकडे जर गेले की वर जाईल आणि हे इकडे आले की डिनॉमिनेटरला खाली येईल. ओके, तर T1 डिवायडेड बाय ई रेस टू म्यू थिटा असा फॉर्म्युला आला. आता हे 1, याला 2 म्हणतो, याला इक्वेशन नंबर 3 असं म्हणतो. ओके, आता ही T2ची व्हॅल्यू आपण इथं टाकूया. तर P इज इक्वल टू काय होईल? T1 मायनस T1 डिवाइड, T2ची व्हॅल्यू काय आहे? T1 डिवायडेड बाय ई रेस टू म्यू थिटा इंटू व्हेलॉसिटी V. इंटू व्हेलॉसिटी V. आता T1 या दोन्हीमध्ये आहे, तर ते मी कॉमन काढू शकतो. तर P इज इक्वल टू काय? T1 कॉमन, आणि आतमध्ये काय राहिली? तर 1 मायनस 1 डिवायडेड बाय ई रेस टू म्यू थिटा इंटू व्हेलॉसिटी. ओके, आता हे जे आहे हे कॉन्स्टंट असणार आहे आपल्या बेल्ट ड्राईव्हसाठी. हे जे ब्रॅकेट आहे हे कॉन्स्टंट असणार आहे, तर त्याच्या जागेवर मी C लिहितो कॉन्स्टंट. तर T1 इंटू C इंटू व्हेलॉसिटी V. ओके, याला मी इक्वेशन नंबर म्हणतो 4. आता इथं T1 आले, T2 आपलं पूर्ण इलिमिनेट झालेलं आहे. आता इथं T1 आले, मला काय पाहिजे? Tmax. मॅक्झिमम टेन्शन जर घेतल्यानंतरच ही पॉवर काय येणार आहे? मॅक्झिमम येणार. मग Tmaxचं काय असतं आपल्याला माहित आहे. Tmax इज इक्वल टू काय असतं? T1 प्लस TC. Tmax इज इक्वल टू असतं T1 प्लस TC. याच्यावरून T1 काय येईल? T1 इज इक्वल टू काय येणार आहे? Tmax मायनस TC. T1 इज इक्वल टू काय येईल? हे TC इकडे आले की मायनस Tmax मायनस TC. आता हे Tmax मायनस TC आपण इथं T1च्या जागेवर टाकू शकतो. मग पॉवर काय येईल? पॉवर P इज इक्वल टू, याला 5 म्हणतो. मग पॉवर P इज इक्वल टू काय येईल? T1च्या जागेवर Tmax मायनस TC इंटू कॉन्स्टंट आहे C इंटू व्हेलॉसिटी आहे V. ओके, T1च्या जागेवर फक्त ही व्हॅल्यू टाकली. ही व्हॅल्यू कशी आली? Tmax इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे T1 प्लस TC. त्याच्यावरून T1 काय येणार? Tmax मायनस TC. ओके, आता हे असं झालं. आता याच्यानंतर TCची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. TC काय असतं? P इज इक्वल टू हे Tmax मायनस TC इंटू कॉन्स्टंट C इंटू V. तर यातलं TC जे आहे TC, ते TC काय असतं? मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, m इंटू V स्क्वेअर. TCची व्हॅल्यू इथं टाकली. आता हे कॉन्स्टंट मी इकडे घेतो बाहेर, C ब्रॅकेटमध्ये Tmax, आणि हे V, आता हे V जे बाहेर आहे ते मी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो. तर Tmax इंटू V मायनस m इंटू V स्क्वेअर इंटू V काय होणार? V क्यूब. ओके, तर अशा पद्धतीनं पॉवर आली. हे झालं 6. आता बघा, पॉवर मॅक्झिमम टेन्शनच्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलं सगळं. T1 घालवलं, T2 घालवलं, आणि Tmaxच्या फॉर्ममध्ये आपण सगळं कन्वर्ट केलं. आता मी इथं मॅक्झिमम पॉवरची कंडिशन फाइंड करू शकतो. हा फॉर्म्युला कशाचा असणार आहे? मॅक्झिमम पॉवरचा असणार आहे. आता मी कंडिशन मला फाइंड करायची की मॅक्झिमम पॉवर कधी असेल. आपल्याला माहित आहे एखाद्या टर्मची किंवा एखाद्या फंक्शनची मॅक्झिमम कंडिशन काढायची असेल तर आपण काय करतो? मॅक्झिमा आणि मिनिमा, मॅथमॅटिक्समधला ही जी टर्म आहे, कन्सेप्ट आहे मॅक्झिमा मिनिमा, ते आपण यूज करतो.
मॅक्झिमा मिनिमा काय असतं? कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर. कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर. तर मॅक्झिमा मिनिमा काय असतो? डेरिव्हेटिव्ह आपण घेतो, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. आता इथं व्हेरिएबल काय असणार आहे? व्हेलॉसिटी. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल व्हेलॉसिटी इज इक्वल टू आपण काय घेतो? 0. आणि हे 0 घेऊन यातून आपण तो पॉईंट काढतो की ज्या पॉईंटला म्हणजे मॅक्झिमम असते त्या फंक्शनची व्हॅल्यू. तर पॉवरची व्हॅल्यू मॅक्झिमम कुठं असेल? यातून जे येईल, जो पॉईंट येईल तिथं पॉवरची व्हॅल्यू मॅक्झिमम असणार. तर आता मी इथं व्हॅल्यू टाकतो d/dv आणि पॉवर काय आहे? कॉन्स्टंट इंटू टी मॅक्स मायनस इंटू व्ही मायनस एम इंटू व्ही क्यूब, त्याचं डेरिव्हेटिव्ह आणि इज इक्वल टू ते काय करणार आपण? 0. ओके. तर डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ. डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं बघा. आता हे कॉन्स्टंट आहे ते बाहेर येणार, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि आतमध्ये काय राहील? d/dv ऑफ टी मॅक्स इंटू व्ही मायनस एम इंटू व्ही क्यूब इज इक्वल टू 0. ओके. आता हे सी कॉन्स्टंट आहे, इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेले की डिवाइड होईल, 0 डिवायडेड बाय सी 0च होईल. आणि डेरिव्हेटिव्ह काय करतो मी? सेपरेट घेतो, d/dv ऑफ टी मॅक्स इंटू व्ही, ओके, मायनस d/dv ऑफ एम इंटू व्ही क्यूब इज इक्वल टू काय होईल? 0. ओके. आता याचं डेरिव्हेटिव्ह टी मॅक्स काय आहे? कॉन्स्टंट. आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 मायनस हे इथलं यम काय आहे? कॉन्स्टंट. आणि व्ही क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3v² इज इक्वल टू काय येईल? 0. 3v² इज इक्वल टू 0 आहे ना. ओके. आता बघा टी मॅक्स इथं 1 इंटू टी मॅक्स राहील मायनस 3mv² इज इक्वल टू 0. आता mv² काय असतं? सेंट्रिफ्युगल टेन्शन, TC. तर टी मॅक्स इज इक्वल टू काय येणार? टी मॅक्स मायनस काय होईल? 3TC इज इक्वल टू 0. टी मॅक्स इज इक्वल टू काय येईल मग? 3TC. तर ही आहे कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन. मॅक्झिमम टेन्शन किती असलं पाहिजे? 3 टाइम्स सेंट्रिफ्युगल टेन्शन. किंवा TC इज इक्वल टू काय येईल? सेंट्रिफ्युगल टेन्शन किती असलं पाहिजे? 1/3 ऑफ मॅक्झिमम टेन्शन. या दोन्ही पण आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशनच्या कंडिशन म्हणून आपण यूज करू शकतो. मॅक्झिमम टेन्शन किती असावं? 3 टाइम्स सेंट्रिफ्युगल टेन्शन, किंवा सेंट्रिफ्युगल टेन्शन किती असावं? 1/3 ऑफ मॅक्झिमम टेन्शन. सो दिस इज अ कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉवर ट्रान्समिटेड बाय बेल्ट ड्राईव्ह त्याच्यासाठी फॉर्म्युला बघितला, P इज इक्वल टू T1 - T2 इंटू व्ही. त्यानंतर सेंट्रिफ्युगल टेन्शनचा काही इफेक्ट आहे का ते आपण बघितलं, आणि कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन. थँक्यू व्हेरी मच.